मी तुम्हाला सांगितले आहे, मला तुम्हाला भेटायचे आहे। माझी हाक तुमच्यापर्यंत पोहोचते आहे की नाही? मी काय करू की तुम्ही मला भेटाल? म्हाळसा, मलाही तुला भेटावंसं वाटतं, पण काय करू? म्हाळसा, म्हाळसा, तुम्ही? तुमच्यापर्यंत माझी हाक पोहोचली? म्हाळसा, मी तुझ्या जवळ शरीराने नसलो म्हणून काय झालं? मला तुझे विस्मरण कसे होईल? म्हाळसा, मी आणि तू आपण वेगळे आहोत का? नाही, आपण एकच आहोत। शांत हो म्हाळसा। किती काळानंतर मी तुमचा आवाज ऐकला आहे। तुम्ही इथे आला असतात तर मी तुम्हाला डोळे भरून पाहिलं असतं। तुम्ही इथे या ना। होय म्हाळसा, मी येणार। खूप कमी काळ राहिला आहे मी तिथे यायला। नाही, तुम्ही आत्ता इथे या। मला नाही राहता येत तुमच्याशिवाय। हा माझा हट्ट आहे, मी ऐकणार नाही। म्हाळसा, मी तुझी इच्छा पूर्ण करेन। कधी याल तुम्ही? म्हाळसा, आपल्या विवाहाआधी तू बेलपत्रांवर माझे सहस्त्रनाम लिहिले होतेस, आठवतंय? हो, आठवलं मला। असेच सहस्त्रनाम तू लिही आणि मला अर्पण कर। म्हाळसा, भक्तीच्या नात्याने मी तुझ्या जवळ निश्चित येईन। खरंच याल तुम्ही? बेलपत्रावर केवळ अष्टगंधाने नाही तर मी माझा जीव एक करून तुमचं नाव लिहीन। केवळ तुम्ही या। अरे खंडू आलास? आणि बस घटका बोल। म्हातार बाबा किती आहे? कवा धरणं वाट बघते आहे तुझी? निस्ती पानं आणून काय होणार आहे? त्याचे द्रोण बी करायचे आहेत। बानूबाई, वो पानं आणली आहेत, आता पाहिजे तेवढे त्याचे दृढ होत्याल। आणि हे बांधू, अरे आम्ही आहोत की, तुला हवं तसं करून देऊ बघ। घरातली समधी काम आवरून आले हाय म्या। आता काय काय काम करायची आहेत सांग। गेल्या वेळेला महाराजांनी चैत्रातलं व्रत सांगितलं होतं, ते आठवतंय का? नाही। म्हणजे तुझे तर काय बी ध्यानात राहत नाही। दिस रात देवाचा विचार आम्ही थोडी करतोय, आमसनी कसं ध्यानात राहणार? म्हणजे सोडणारच आहे तुला। काम करायचे आहे, चिडवती का? अरे ये पोरीनो, अरे तुमचं झालं असेल तर द्रोण करा घ्यायचं का? ओय ओय ओय, खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव। ध्यानी मानी सदा शिव, सदा शिव मल्हारा, सदा शिव मल्हारा। आज म्हाळसाला असं अचानक आनंदी व्हायला काय झालं? आणि स्वतःहून ती काही सांगत देखील नाही। आता काय झालंय हे मला समजायला हवं असेल तर मलाच तिला सारं विचारावं लागेल। पण तिला विचारू तरी कसं?
म्हाळसा, म्हाळसा, लक्ष्मी देवी, आज मी किती आनंदी आहे मी तुम्हाला कसे सांगू. ते तुमच्या चेहऱ्यावरूनच कळलं मला. परंतु आज अचानक असं काय झालं? यांनी मला आकाशवाणीने आज भेटायला येणार असे वचन दिले आहे. तर हे कारण आहे तुझ्या आनंदाचं. आणि मला हे न सांगता तू स्वस्त बसून राहिली होतीस. तुला जसं लक्ष्मी देवींना मनापासून ही वार्ता सांगावीशी वाटली तशी मला का नाही सांगावीशी वाटली म्हाळसा? का आता तुझ्या आयुष्यात माझं काहीच मोल राहिलं नाही? देवी, मी काय करू आणि काय नको असे झाले आहे मला. श्री खंडेराय तुम्हाला भेटायला जेजुरीत येणार ही तर शुभवार्ताच आहे. आम्ही सर्वच त्यांची वाट बघत होतो. परंतु त्यांच्या येण्याने तुम्हाला किती आनंद होईल ह्याची कल्पनाही कोणाला करता येणं शक्य नाही. देवी, विवाहाआधी मी यांच्यासाठी एक व्रत केले होते. सहस्त्र बिल्वपत्रांवर मी यांचे नाव लिहिले होते. आजही मी ते करणार आहे आणि त्यासाठी मी सेविकांसोबत बेलपत्र घ्यायला जाते आहे. येते मी. खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझं भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव. ध्यानी मानी सदा शिव, सदा शिव मल्हारा, सदा शिव मल्हारा. खंडेराया माझं घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझं भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव. खंडेराया माझं घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझं भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव, सदा शिव मल्हारा. ए बानू, महाराजांनी तुला समज सांगितलंय ते ध्यानात हाय नव? होय बा. अगं देवाचं काम आहे, काय बी चुकाय न ग बघ. हा? अरे एक ती सवताला इसरल, पर्याय नाही इसरणार. आणि खंडोबा देवाचं व्रत हाय म्हणल्यावर ध्यानातच असणार. येडी हाय तुझी पोर, येडी. होय, लागलं हा येड मला देवाच. देवानं भक्ताची भक्ती दुरून पाहणं वेगळं आणि प्रत्यक्षात तिथे अनुभवणं वेगळं. बानू, तुझ्या भक्तीत किती भाबडेपणा आहे. हे व्रत करून तुला काय आशीर्वाद हवा हे विचारलं तर माझ्याशिवाय आणि माझ्या भक्तीशिवाय तुला काहीच नको असणार. बानू, अशी निरपेक्ष भक्ती केल्यावर देव तुझा दास का नाही होणार? म्हातार बाबा झालं कर. बानूबाई, आज देवाला लाडू मिळणार तर होय, पर तुझ्यासाठी नाही आणि कुणासाठी बी नाही आहेत ते, फक्त देवासाठी आहेत. सारी तयारी झाली तर हे बिल्वपत्र माझ्या कक्षात नीट ठेवून द्या. किती गोड दिसते आहे आज आमची म्हाळसा. अशीच कायम आनंदी आणि हसत राहा बघ. हे येणार म्हणून माझं मन आज पुन्हा प्रफुल्लित झालं आहे बघ.
12 वर्ष जेजुरीत पाऊल ठेवणार नाही असं म्हणाले होते ग देव. पण काही झालं तरी तुला त्यांना भेटायची ओढ आहे हे त्यांना ठाऊक आहे. पण म्हाळसा, हे सारं सोडून, तुला सोडून ते गेले आहेत. तर तुला खरंच असं वाटतं की ते येतील? मला तर फार काळजी वाटते ग. हो, ते येणार. कोणाच्या मनात कितीही संदेह असले तरी माझं मन मला सांगतंय की ते नक्की येणार. हा त्यांचा शब्द आहे आणि कितीही काहीही झालं तरी ते त्यांचा शब्द नाही मोडणार. तसं असेल तर मग चांगलंच आहे. त्या निमित्ताने का होईना या जेजुरीला पुन्हा देवांचं दर्शन घडेल. अच्छा, हे बानू, समजे द्रोण देवासमोर ठेवलेत. आता काय करायचं ते सांग. आता तुम्ही दोघं बी बसा. पण बानूबाई, अहो आता तुम्ही काय करणार आहे सा? अरे आता हे लाडू त्या द्रोणात ठेवणार. अरे देवाचं निवद हाय त्यो, आणि मग उपास करायचा. समद्यानी नाही नाही, फक्त मी आज. हा, मला तर कधी एकदा लाडू खाते असं झालंय बघ. म्हणजे आता तुला लाडू खायला नाही मिळणार. का बरं? बानूबाईंच्या लग्नाचे लाडू कोण खाईल? ये खंडू, तुझ्या तोंडात ना गोड धोड पडू दे बघ. माया बानूचं लगीन आता वाया हो. होणार राजा, बानूबाईंचं लगीन होणार. बानूबाईचं घर हेच आहे का? व्हय. जेजुरीहून संदेश आहे. या या बाबा सकी. नको, आमासी जेजुरीला परत जायचं आहे. नको म्हणजे लखोट्याचं वाचन करायचं आहे का? नाही, नग नग, मी वाचतो. काय झालं म्हातार बाबा? काय
काय लिहिलं आहे? देवाचा निरोप आहे का? नाही. अरे एक खंडू, अरे काय झालं? अरे काहीतरी बोल की. तुमच्यासाठी म्हाळसा देवींचा निरोप आहे. म्हाळसाताईंचा काय? तुमच्यावर जो अन्याय झाला नव, त्यासाठी म्हाळसा देवी इंद्रदेवांना शिक्षा करत्या. पर त्या बदल्यात तुम्हाला 4 पावलं मागे जायला पाहिजे. म्हणजे बानुबाईंनी खंडोबाशी लगीन करायचा विचार सोडायला पाहिजे. तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे माझं कार्य मी पूर्ण केलं आहे. आज हे कार्य पूर्ण झाल्यावर ही सारी बेलपत्र मी तुम्हाला अर्पण करेन. आणि माझी खात्री आहे की ही बेलपत्र तुम्हाला अर्पण करता क्षणीच तुमची पावलं या जेजुरीकडे वळतील. मला भेटायला, मला दर्शन द्यायला तुम्ही या जेजुरीत याल. मला खात्री आहे आज कित्येक दिवसांनी मला तुम्हाला भेटता येईल. आज मला किती आनंद झाला आहे हे मी तुम्हाला कसं सांगू. मी तुमची वाट बघते आहे. अरे खंडू, आता काय करावं रे? त्यांच्याकडे धन आहे, बळ हाय, सत्ता हाय. आता आपण काय सांगावं त्यासनी? म्हाळसा, हा प्रस्ताव तू का पाठवलास? ए खंडू, आता काय करावं रे? बानुबाई काय म्हणतात ते बघूया. अगं काय सांगायचं त्यासनी? म्हाळसा देवीसनी माझा नमस्कार सांगा. आणि त्यासनी सांगा की ज्यांनी मला जन्म दिला आणि टाकून दिलं त्यासनी माझं देव शिक्षा करतील. आणि त्यासनी हे बी सांगा की म्या करीन तर देवाशीच लगीन करीन. म्या 4 पावलं मागं जायची नाही.